आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी जुलै 14, 2024. विषय: संस्कार. सोनेरी मजकूर. आमोस. परमेश्वर तुमच्याबरोबर आहे असे तुम्ही म्हणता, मग सत्कृत्ये करा, दुष्कृत्ये नव्हे. त्यामुळे तुम्ही जगाल व सर्वशक्तिमान परमेश्वर देव खरोखरच तुमच्याबरोबर येईल. उत्तरदायी वाचन. नीतिसूत्रे. लोक त्यांच्या योजना तयार करतात, पण परमेश्वरच त्या योजना प्रत्यक्षात आणतो. माणसाला तो जे करतो ते बरोबर आहे असे वाटते, पण माणसाने केलेल्या गोष्टी मागच्या खऱ्या कारणांचा न्यायनिवाडा परमेश्वरच करतो. तुम्ही जे जे करता त्या सगळ्याच्या मदतीसाठी परमेश्वराकडे वळा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. जो माणूस आपण इतरांपेक्षा चांगले आहोत असा विचार करतो त्याचा परमेश्वर तिरस्कार करतो. परमेश्वर त्या सर्व गर्विष्ठ लोकांना नक्कीच शिक्षा करील. खरे प्रेम आणि इमानदारी तुम्हाला शुद्ध करील. परमेश्वराचा आदर करा म्हणजे तुम्ही वाईटापासून खूप दूर राहाल. चांगले लोक वाईटापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत आपले आयुष्य जगतात. जो माणूस जीवनात काळजी घेतो तो आपल्या आत्म्याचे रक्षण करतो. धडा उपदेश. बायबलपासून. इतिहास. आणि अशा वेळी लोकांनी नम्र होऊन माझा धावा करून माझ्या दर्शनाची इच्छा बाळगली, दुराचाराचा त्याग केला तर मी स्वर्गातून त्यांच्या हाकेला ओ देईन. त्यांना त्यांच्या पापाची क्षम करीन आणि त्यांची भूमी संकटमुक्त करीन. इतिहास. शिया राजा झाला तेव्हा 8 वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये 31 वर्षे राज्य केले. त्याने वर्तन योग्य प्रकारचे होते. परमेश्वराची त्याच्याकडून जशी अपेक्षा होती तसेच तो वागला. आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे त्याने सत्कृत्ये केली. योशियाने राज्याची सूत्रे हाती घेतल्याच्या 18व्या वर्षी परमेश्वराचे यहुदा आणि मंदिर यांच्या शुद्धीकरणासाठी मंदिराच्या डागडुजीचे हे काम योशियाने अंगावर घेतले. हिल्किया या याजकाला मोशेमार्फत आलेला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला. शाफानने तो योशियाकडे आणला. तो शास्त्रग्रंथ ऐकत असता राजा योशियाने उद्वेगाने कपडे फाडले. हिल्किया आणि राजाचे सेवक हुल्दा या संदेष्टीकडे गेले. हुल्दा त्यांना म्हणाली, यहुदाचा राजा योशिया याला सांग, त्यानेच तुला माझ्याकडे पाठवले आहे की तू नुकतेच जे ऐकलेस त्याविषयी इस्रायलाचा परमेश्वर देव म्हणतो. योशिया, पश्चात्तापाने तू माझ्यापुढे विनम्र झालास. खेदाने आपले कपडे फाडलेस. तू रडलास. तू मृदू अंतःकरणाचा असल्यामुळे तेव्हा राजा योशियाने यहुदा आणि यरुशलेममधील सर्व वडीलधाऱ्यांना भेटीसाठी एकत्र बोलावले. राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला. परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने तेथे राजाने त्यांना वाचून दाखवली. मग राजा उभा राहिला. त्याने परमेश्वराशी करार केला. परमेश्वराला अनुसरायचे, त्याचे आज्ञा, नियम आणि विधी पाळायचे त्याने कबूल केले. हे सर्व त्याने मन पूर्वक करायचे मान्य केले. नियमशास्त्रातील वचनांप्रमाणे वागायचे कबूल केले. मग त्याने यरुशलेम आणि बन्यामीनमधील लोकांनाही या करारपालनात सामील करून घेतले. यरुशलेमचे लोक आपल्या पूर्वजांच्या देवाचा करार पाळू लागले. आणि योशिया जिवंत असेपर्यंत लोक आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचीच उपासना करत होते.
तिमोथेला, सर्वात प्रथम मी कळकळीने विनंती करतो की मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभार प्रदर्शन सर्व माणसांच्या वतीने करावे, आणि विशेषतः राजांच्या वतीने करावे आणि अधिकाऱ्याच्या वतीने करावे. प्रार्थना करा की आम्हाला स्थिर, शांत आणि देवाच्या पूर्ण भक्तीत सन्मानाने जगता यावे. हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे, ज्याला सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्य समजावे असे वाटते. कारण फक्त एकच देव आहे, आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे, तो म्हणजे ख्रिस्त येशू, जो स्वतः मनुष्य होता. मत्तय. त्यावेळेपासून येशू उपदेश करू लागला व म्हणू लागला की पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. मत्तय. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका, कारण आपण लोकांस दिसावे म्हणून सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हाला खरे सांगतो की त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे. पण तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा आतल्या खोलीत जा, दार लावून घ्या, व जो तुमचा पिता गुप्त आहे त्याची प्रार्थना करा. मग तुमचा पिता, ज्याला कोणी पाहू शकत नाही, तो तुम्हाला प्रतिफळ देईल. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ज्यांना देव माहीत नाही अशासारखे होऊ नका. ते निरर्थक बडबड करतात, कारण आपण फार बोलल्याने आपले म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते. त्यांच्यासारखे होऊ नका. तुम्हाला कशाची गरज आहे हे तुम्ही सांगण्यापूर्वी तुमच्या पित्याला ठाऊक असते. पेत्र. म्हणून सर्व प्रकारची दुष्टता, तसेच फसवणूक, ढोंगीपणा, हेवा, निंदा यापासून सुटका करून घ्या. नुकत्याच जन्मलेल्या लहान बाळासारखे तुम्ही शुद्ध आध्यात्मिक दुधाची इच्छा धरा, यासाठी की त्यापासून तुमची वाढ होईल व तुमचे तारण होईल. आता प्रभू चांगला आहे याचा अनुभव तुम्ही घेतला आहे. जिवंत धोंडा जो प्रभू येशू, त्याच्याकडे या, जो जगातील लोकांकडून नाकारला गेला, पण जो देवाला बहुमोल असा आहे आणि ज्याला देवानेच निवडले आहे. तुम्ही सुद्धा जिवंत धोंड्याप्रमाणे आध्यात्मिक मंदिर बांधण्यासाठी रचिले जात आहात, पवित्र याजकगणांप्रमाणे सेवा करण्यासाठी, ज्यांचे काम म्हणजे आध्यात्मिक अर्पणाचा देवासमोर यज्ञ करणे असे आहे, जे देवाला येशू ख्रिस्ताद्वारे मान्य आहे. प्रियजन हो, मी तुम्हाला तुम्ही जणू काय प्रवासी आणि या जगात परके असल्यासारखा बोध करतो की तुमच्या आत्म्याच्या विरुद्ध नेहमी लढत राहणाऱ्या शारीरिक वासनांपासून तुम्ही दूर राहा. जरी विदेशी लोक तुमच्यावर टीका करतात आणि अपराध केल्याबद्दल दोष देतात, तरी तुम्ही आपले वागणे इतके चांगले ठेवा की तुमची चांगली कामे पाहून विदेशी लोकांनी देवाच्या परत येण्याच्या दिवशी त्याला गौरव द्यावे. म्हणून जेव्हा तुम्ही चांगले काम करता तेव्हा मूर्ख लोकांचे अभिचारी बोलणे तुम्ही बंद करता, आणि हीच देवाची इच्छा आहे. मुक्त लोकांसारखे जगा, पण तुमच्या मुक्तपणे जगण्याच्या नावाखाली वाईट गोष्टींना वाव देऊ नका. उलट देवाचे सेवक असल्याप्रमाणे जगा. तुम्ही मेंढराप्रमाणे बहकत होता, पण आता तुमच्या जीवनाचा जो मेंढपाळ व संरक्षक त्याच्याकडे परत आला आहात. याकोब. तुम्ही प्रभूसमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उच्च स्थान देईल. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. मनुष्य हा देव, आत्म्याचा उपनिषक आहे आणि इतर कशाचाही नाही. मनुष्य अनंत प्रतिबिंबित करतो आणि हे प्रतिबिंब ईश्वराची खरी कल्पना आहे.
देव मनुष्यामध्ये अनंत कल्पना व्यक्त करतो, जो कायमस्वरूपी स्वतःचा विकास करतो, व्यापक होतो आणि अमर्याद आधारातून उच्च आणि वर जातो. ख्रिश्चन विज्ञानाच्या उंचीवर पोहोचण्यासाठी मनुष्याने त्याच्या दैवी तत्वाच्या आज्ञाधारकपणे जगले पाहिजे. या विज्ञानाच्या पूर्ण सामर्थ्याचा विकास करण्यासाठी भौतिक इंद्रियांच्या विसंगतींना आध्यात्मिक इंद्रियांच्या सुसंवादाने उत्पन्न केले पाहिजे. जरी संगीताचे विज्ञान चुकीचे स्वर सुधारते आणि आवाजाला गोड एकरूप देते. अंतःकरण दैवी सत्य आणि प्रेमापासून दूर असताना आपण वांझ जीवनाची कृतज्ञता लपवू शकत नाही. आपल्याला सर्वात जास्त गरज आहे ती कृपेत वाढ होण्याच्या उत्कट इच्छेची प्रार्थना, जी सहनशीलता, नम्रता, प्रेम आणि चांगल्या कृतींमध्ये व्यक्त केली जाते. आपल्या सद्गुरूच्या आज्ञा पाळणे आणि त्याच्या उदाहरणाचे अनुसरण करणे, हे त्याच्यावरचे आपले ऋण आहे आणि त्याने केलेल्या सर्व गोष्टींबद्दल आपल्या कृतज्ञतेचा एकमेव योग्य पुरावा आहे. एकनिष्ठ आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बाह्य उपासना स्वतःच पुरेशी नाही. कारण त्याने असे म्हटले आहे, जर तुम्ही माझ्यावर प्रेम कराल तर माझ्या आज्ञा पाळा. नेहमी चांगले राहण्याची नेहमीची धडपड ही अखंड प्रार्थना आहे. त्याचे हेतू ते आणलेल्या आशीर्वादांमध्ये प्रकट होतात, आशीर्वाद जे ऐकण्यायोग्य शब्दात मान्य केले नसले तरीही प्रेमाचे भागीदार बनण्याची आपली पात्रता प्रमाणित करतात. दांभिकता धर्मासाठी घातक आहे. एक शब्द प्रार्थनेने स्वतःची औचित्य साधण्याची शांत भावना असू शकते, जरी ती पापी व्यक्तीला ढोंगी बनवते. आपण प्रामाणिक अंतःकरणाने कधीही निराश होण्याची गरज नाही. परंतु जे लोक केवळ उदासीनतेने त्यांच्या दुष्टतेला सामोरे जातात आणि नंतर ते लपवू पाहतात, त्यांच्यासाठी फारशी आशा नाही. एखादा मनुष्य जरी वरवर उत्कट आणि प्रार्थना करणारा असला, तरी तो अपवित्र आणि म्हणून अविवेकी असेल, तर त्याच्याबद्दल काय टिप्पणी करावी? जर तो त्याच्या प्रार्थनेच्या उदात्ततेपर्यंत पोहोचला तर त्यावर भाष्य करण्याचा प्रसंगच उरणार नाही. आकांक्षा, नम्रता, कृतज्ञता आणि प्रेम जे आपल्या शब्दांतून व्यक्त होते ते आपल्याला जाणवत असेल, तर हा देव स्वीकारतो. आणि स्वतःला किंवा इतरांना फसवण्याचा प्रयत्न न करणे शहाणपणाचे आहे. कारण असे काहीही झाकलेले नाही जे उघड होणार नाही. आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि अंतःकरणाची आपुलकी आणि हेतू काय आहे हे शिकले पाहिजे. कारण अशा प्रकारे आपण प्रामाणिकपणे काय आहोत हे शिकू शकतो. आत्मत्याग, ज्याद्वारे आपण सत्यासाठी किंवा ख्रिस्तासाठी, त्रुटीविरुद्धच्या आपल्या युद्धात सर्व काही टाकून देतो. हा ख्रिश्चन विज्ञानातील एक नियम आहे. जेव्हा तू प्रार्थना करतोस, तेव्हा तुझ्या खोलीत जा, आणि जेव्हा तू तुझे दार बंद केलेस तेव्हा तुझ्या गुप्त पित्याला प्रार्थना कर, आणि तुझा पिता, जो गुप्तपणे पाहतो तो तुला मोकळेपणाने प्रतिफळ देईल. म्हणून येशू बोलला, कोठडी आत्म्याचे अभयारण्य दर्शवते, ज्याचे दार पापी भावना बंद करते परंतु सत्य, जीवन आणि प्रेमात येऊ देते. त्रुटीसाठी बंद, ते सत्यासाठी खुले आहे आणि त्याउलट. गुप्तपणे पिता भौतिक इंद्रियांना अदृश्य आहेत, परंतु ते सर्व गोष्टी जाणतात आणि भाषणानुसार नव्हे तर हेतूनुसार पुरस्कार देतात. प्रार्थनेच्या हृदयात प्रवेश करण्यासाठी चुकीच्या इंद्रियांचे दार बंद केले पाहिजे. ओठमूक आणि भौतिकवाद शांत असले पाहिजेत, जेणेकरून मनुष्याला आत्मा, दैवी तत्व, प्रेम, जे सर्व त्रुटी नष्ट करते, सहप्रेक्षक असतील.
योग्य प्रार्थना करण्यासाठी आपण कोठडीत प्रवेश केला पाहिजे आणि दरवाजा बंद केला पाहिजे. आपण ओठ बंद करून भौतिक इंद्रियांना शांत केले पाहिजे. उत्कट इच्छांच्या शांत अभयारण्यात आपण पाप नाकारले पाहिजे आणि देवाच्या सर्वस्वाची विनंती केली पाहिजे. आपण वधस्तंभ उचलण्याचा संकल्प केला पाहिजे आणि प्रामाणिक अंतःकरणाने कार्य करण्यासाठी आणि शहाणपण, सत्य आणि प्रेम पाहण्यासाठी पुढे जावे. पॉल आणि जॉन यांना स्पष्ट भीती होती की मर्त्य मनुष्याला त्याग केल्याशिवाय कोणतेही सांसारिक सन्मान मिळत नाही. म्हणून त्याने सर्व सांसारिकता सोडून स्वर्गीय संपत्ती मिळवली पाहिजे. मग त्याला जगाची ओढ, हेतू आणि उद्दिष्टे यांच्यात काहीही साम्य नसेल. आधीच घेतलेल्या पावलांवरून ख्रिश्चन विज्ञानाच्या भविष्यातील प्रगतीचा न्याय करू नका, अन्यथा पहिले पाऊल उचलण्यात यशस्वी झाल्याबद्दल तुमची निंदा होईल. सर्व भक्तीचा पदार्थ म्हणजे दैवी प्रेमाचे प्रतिबिंब आणि प्रदर्शन, आजार बरे करणे आणि पाप नष्ट करणे. आमचे स्वामी म्हणाले, जर तुमची माझ्यावर प्रीती असेल तर माझ्या आज्ञा पाळा. जर आपल्याला ख्रिस्ताचे, सत्याचे अनुसरण करायचे असेल तर ते देवाच्या नियुक्तीच्या मार्गाने असले पाहिजे. येशू म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, मी जी कृत्ये करतो तो देखील करील. जो उगमस्थानापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक आजारावर दैवी उपाय शोधेल, त्याने दुसऱ्या रस्त्याने विज्ञानाच्या टेकडीवर चढण्याचा प्रयत्न करू नये. सर्व निसर्ग मानवाला देवाचे प्रेम शिकवतो, परंतु मनुष्य देवावर सर्वोच्च प्रेम करू शकत नाही आणि आध्यात्मिक गोष्टींवर आपले संपूर्ण प्रेम ठेवू शकत नाही. तर भौतिक गोष्टींवर प्रेम करतो किंवा अध्यात्मापेक्षा त्यावर अधिक विश्वास ठेवतो. जर आपण ख्रिस्ताला आपला एकमेव तारणहार म्हणून प्राप्त करू इच्छित असाल तर आपण भौतिक व्यवस्थेचा पाया सोडला पाहिजे. कितीही वेळ सन्मानित आहे, अंशतः नाही, परंतु पूर्णपणे. नश्वर मनाचा महान रोग बरा करणारा शरीराचा रोग बरा करणारा आहे. नीट जगण्याचा हेतू आणि हेतू आता मिळू शकतो. हा मुद्दा जिंकला. तुम्ही जशी सुरुवात केली होती. तुम्ही ख्रिश्चन विज्ञानाच्या अंक सारणीपासून सुरुवात केली आहे आणि चुकीच्या हेतूशिवाय काहीही तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणू शकत नाही. खऱ्या हेतूने कार्य करणे आणि प्रार्थना करणे तुमचा पिता मार्ग उघडेल. तुम्ही सत्याचे पालन करू नये म्हणून तुम्हाला कोणी अडवले? एका ख्रिश्चन शास्त्रज्ञाने या काळात ते स्थान व्यापले आहे ज्यावेळी येशूने आपल्या शिष्यांशी बोलले, जेव्हा त्याने म्हटले, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. टेकडीवर वसलेले शहर लपवले जाऊ शकत नाही. या मिठाचा खारटपणा गमावू नये आणि हा प्रकाश लपून राहू नये, परंतु मध्यान्ह वैभवात चमकू नये. यासाठी आपण पाहू, कार्य करू आणि प्रार्थना करूया. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते.
आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.